सध्या लग्नाचा ट्रॅक सुरू आहे, काय सांगशील? लग्नाचा ट्रॅक सुरू आहे. खरंच आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत, कारण हे लग्न खरंच खूप स्पेशल आहे. पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीचं लग्न आम्ही शोमध्ये दाखवतोय. त्यामधले विधी आणि सगळंच का केले जातात आणि कशासाठी असतात ह्याचे आम्ही रिझनिंग्स आणि सगळं दिलेलं आहे. त्याच्यामुळे मलाही ऐश्वर्या म्हणून हे सगळं नव्याने कळतंय. आत्तापर्यंत कधी माहीत नव्हतं हे एवढं सगळं असतं, असं असतं, का असतं. या सगळ्या गोष्टी केल्या, त्यामुळे छान वाटतंय आणि बघायला अनुभवायला मज्जा येते खूप. हे सगळं डे नाईट शेड्यूल चालू आहे, थकवा जाणवतोय की एनर्जाइज आहे, काय? थकवा जाणवतो म्हणजे आपण एकदा एकांतात बसलो की मग थकवा जाणवतो, पण सगळेजण एकत्र असले की सगळेजण आपापली पॉझिटिव्ह एनर्जी पास ऑन करत असतात. जसं मी सांगितलं की संगीतचं जेव्हा सुरू होतं तेव्हा आम्ही रात्री 2 वाजता डान्स करत होतो संगीतचं, मी आणि राघव. पण सगळेजण आम्हाला इतकं एनर्जी देत होते की आम्हाला टाईम बघायला लागत होतं. अच्छा 2 वाजलं असं झालं होतं आमचं. त्यामुळे टाईम कधी निघून जातो आणि कसं जातो हे ह्याच्यामुळे थकवा असं जाणवत नाही पटकन. नंतर फायनली आता एकदा लग्न होतंय, हो. मध्ये वातावरण कसं आहे? अरे खरंच खूप छान वाटतंय. बऱ्याच दिवसांनी रमा खूप खुश आहे, ती खूप हॅपी आहे. काय सांगायचं तर इतके दिवस ती इतकी रडत होती. तिला हवं होतं की सगळ्यांनी एक्सेप्ट करावं, आणि आज इतक्या दिवसांनी गजानन गुरुजींपासून शालिनी आईपासून सगळेजण तिच्या बाजूने आहेत. आनंदाने पॉझिटिव्हली तिच्याबरोबर या लग्नात सामील झाल्यात. त्यामुळे वी आर व्हेरी हॅपी. आई बाबांना कसं वाटतंय, कारण एका मोठ्या फॅमिलीला बिलॉंग करून दुसऱ्या फॅमिलीत जाते आणि मुलगी दुसऱ्या घरची होणार? हो, खरं सांगायचं तर आधी आई बाबा विरोधात होते, पण आता ते सुद्धा या लग्नामध्ये काय म्हणतात आनंदाने सहभागी झाल्यामुळे रमा तर खूप खुश आहे. आई बाबा पण खुश आहेत की राघव सारखा त्यांना आता पटलंय की राघव किती चांगला मुलगा आहे. त्यामुळे येस, ते पण खूप खुश आहेत. त्यांनी सगळ्यांनी नव्याने सगळं एक्सेप्ट केलेलं आहे आणि आनंदाने आता सगळे नांदणार आहेत अशी अपेक्षा आहे. बाकी बघूया आता पुढे काय घडतंय. रमा या पात्रावर प्रेक्षक भरभरून प्रेम देतात, त्याच्याबद्दल काय सांगता? खरंच मी खूप ओव्हरवेल्म फील करते, कारण माझं जसं एक हिस्ट्री बघता माझं पहिलं मी लीड करते. याआधी मी सगळं असं कॅरेक्टर्स करून झाल्यात वेगवेगळे, पण हिस्ट्री बघता जेव्हा माझ्या पहिल्यांदा मी लीड करते त्यातनं मला ह्यात पण लोकांनी एक्सेप्ट केलं. त्यामुळे मी खरंच प्रेक्षकांचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला इतकं छान पद्धतीने या भूमिकेत एक्सेप्ट केलं आहे, मला प्रेम दिलं आहे, अँड आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. कधी कमेंटमध्ये किंवा DM मध्ये कोणी लग्नासाठी विचारलंय का लग्न कशी? अरे बापरे, बऱ्याचदा. म्हणजे कधी कधी तसं असं तुला सांगितलं ना एकदा, हो तर हो, नाही तर नाही, असं सांगून तरी मोकळं करा मला. आणि मग असं तरी कोण कसं काय काय म्हणजे ते रिप्लाय म्हणून काय द्यायचं. कधी कधी खूप हसायला येतं, असे काहीतरी हास्यास्पद कमेंट्स असतात. पण या आलेत बरंचदा असं कमेंट्स. हेच सांगेन की आमच्या रमा राघव मालिकेवर असंच प्रेम करत राहा, असंच आमच्या शोला भरभरून प्रेम द्या आणि रमा या कॅरेक्टरला, या पात्राला भरभरून प्रेम द्या. तुम्ही ऐश्वर्यालाही प्रेम दिलंय तेवढंच, त्यामुळे मी मनापासून तुमची आभारी आहे. थँक्यू.